सो देर आर लाईक 2 ऑप्शन्स वी हॅव. की पहिलं म्हणजे आयदर वे आपण 2 लेक्चर घेऊ शकतो किंवा मी तुम्हाला एक लेक्चर आत्ता घेईन आणि त्याच्यानंतर पुढचं जे शिकवणार आहे त्याचे व्हिडिओ टाकेन. पण तुम्ही प्रॉमिस नाही करत मला की तुम्ही ते बघालच, त्यामुळे मला मग लेक्चर घ्यायला लागतं. सो तुम्ही मला सांगा या लेक्चरच्या एंडपर्यंत की तुमची झोप किती अनावर झाली. ओके, लेट्स स्टार्ट टुडे. सो तुम्हाला आठवतंय इक्विलिब्रियमच्या काय कंडिशन असायच्या आपल्या त्या? सांगा बरं मला इक्विलिब्रियमच्या कंडिशन. भावानो आणि बहिणीनो उत्तर द्या, नुसते लॉग इन करू नका. सो इक्विलिब्रियमच्या कंडिशन असायच्या 2. त्यातली पहिली असायची MR इक्वल टू MC, दॅट इज मार्जिनल रेव्हेन्यू मस्ट बी इक्वल टू मार्जिनल कॉस्ट. आणि ज्या पॉइंटला MR इक्वल टू MC आहे, म्हणजे ज्या पॉइंटला MC कर्व MR कर्वला कट करतोय, तो त्याने फ्रॉम द बिलो म्हणजे खालून कट करायचा. ओके, सो ह्या जर 2 कंडिशन फुलफिल झालेल्या असतील तर आपण इक्विलिब्रियम पॉइंटला आहोत असं म्हणता येतं. ऑब्व्हियसली इक्विलिब्रियम म्हटलं की 2 प्रकारच्या इक्विलिब्रियम बद्दल आपण बोलत असतो. म्हणजेच इक्विलिब्रियम विषयी बोलताना आपण 2 टाइम पिरियड विषयी बोलतो. पहिलं असतं शॉर्ट रन, दुसरं असतं लॉंग रन. आपल्याला माहिती आहे शॉर्ट रन मध्ये एक फॅक्टर फक्त चेंज होऊ शकतो, बाकी सगळे कॉन्स्टंट राहतात. म्हणजे शॉर्ट रन मध्ये तुम्ही बाकी सगळे फॅक्टर बदलू शकत नाही प्रोडक्शन मधले, राईट. आयदर वे तुम्ही लेबर बदलू शकता किंवा कॅपिटल बदलू शकता, पण बाकी फारसं तुम्हाला काही बदलता येत नाही. वेर ॲज उलट जेव्हा लॉंग रन मध्ये असतं तेव्हा लॉंग रन मध्ये सगळेच फॅक्टर चेंज होऊ शकतात. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, एफिशियन्सी बदलू शकते आणि म्हणून प्रोडक्शन फंक्शन खूप डायनॅमिक असतं. ओके, आता आपण इकडे काय लिहिलंय ते वाचूया. ओके, शॉर्ट रन इक्विलिब्रियम ऑफ द फर्म अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. The short run equilibrium of a firm is analyzed with the help of following assumption. So शॉर्ट रन इक्विलिब्रियम आपल्याला जेव्हा त्याच्याबद्दल बोलायचं असतं मोनोपॉलिस्टिक फर्मसाठी, तेव्हा आपल्याला ही खाली दिलेली अझम्पशन्स लक्षात घ्यायला लागतात. पहिलं अझम्पशन काय आहे? द सबस्टिट्यूट प्रोडक्ट्स प्रोड्युस्ड बाय रायव्हल फर्म्स आर कॉन्स्टंट. म्हणजे आता असा विचार करा की पुन्हा एकदा मी साबणांचंच उदाहरण देणार आहे. सिंथॉल आणि लक्स यांच्यामध्ये जर बघायचं असेल, आपण जर सिंथॉल कंपनीच्या वतीने बघत असू तर त्यांचं असं म्हणणं आहे की लक्स कंपनीने त्यांचं प्रोडक्ट कॉन्स्टंट ठेवलं पाहिजे आणि लक्स कंपनीच्या कुठल्याही प्रकारे प्रोडक्शन फंक्शन किंवा प्रोडक्शन करण्याची पद्धत किंवा कुठल्याही प्रकारे काही बदल नाही झाला पाहिजे साबणात. सो दॅट इज त्यांचं रायव्हल फर्म किंवा सबस्टिट्यूट प्रोडक्ट कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, द प्राइजेस ऑफ सबस्टिट्यूट्स आर कॉन्स्टंट. म्हणजे लक्सची पुन्हा एकदा सिंथॉलच्या कंपनीच्या माध्यमातून बघताना लक्सची प्राइस सेम राहिली पाहिजे. नंतर द प्रोडक्ट ऑफ पर्टिक्युलर फर्म इज कॉन्स्टंट. म्हणजे पुन्हा एकदा आपण असं म्हणतोय की आपण सिंथॉल विषयी बोलत असू तर सिंथॉलचं प्रोडक्ट पण कॉन्स्टंट राहिलं पाहिजे, सिंथॉलमध्ये पण खूप सारा चेंज नाही झाला पाहिजे. आणि द फर्म्स एम इज टू मॅक्झिमाइज प्रॉफिट. ऑब्व्हियसली कुठल्याही फर्मचं ॲज असलं पाहिजे, जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवण्याचे एम असलं पाहिजे. प्राइस अँड आउटपुट आर द ओनली व्हेरिएबल्स. आणि त्यामुळे ओव्हरऑल आपल्याला असं म्हणायला लागतं की प्राइस आणि आउटपुट ही 2च व्हेरिएबल्स असली पाहिजे तुमच्या प्रोडक्शन फंक्शनमध्ये किंवा तुमच्या ओव्हरऑल ग्राफमध्ये. पुढे काय बघा, पुढे लेट्स सी दॅट. बघा, इन द शॉर्ट रन द फर्म अंडर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मे अर्न सुपर नॉर्मल प्रॉफिट ऑर इनकर लॉस. सो तुम्हाला जर आठवत असेल तर मोनोपॉलीमध्ये पण आपण हे बघितलं होतं की फर्म आयदर वे सुपर नॉर्मल म्हणजे एक्सेसिव्ह प्रॉफिट मिळवते किंवा नॉर्मल प्रॉफिट जे ब्रेक इव्हन पॉइंटला असतो, म्हणजे ना प्रॉफिट ना लॉस, नॉर्मल प्रॉफिट मिळवते किंवा कधी कधी लॉस पण इन्कर करते. In order to maximize its total profits or minimize its losses in short run, the firm produces the level of output at which MR, that is marginal revenue, is equal to MC, that is marginal cost. म्हणजे ती इक्विलिब्रियमवर असली पाहिजे जर त्यांना जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवायचा असेल किंवा जर लॉस होत असतील तर लॉस कमीत कमी होऊन द्यायचा असेल तर MR इक्वल टू MC असलं पाहिजे. ओके, येत आहे लक्षात तुमच्या की तुम्ही झोपलाय भावानो आणि बहिणींनो? Yes, ma'am. वाव, Yes, ma'am. बरं वाटलं Now मला I'm जरा free. आवाज ऐकून.
सांगते. सो जर समजा मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवायचा असेल, ज्यादा से ज्यादा प्रॉफिट पाना है या फिर कम से कम लॉस करना है, मतलब आइदर हमें प्रॉफिट हो रहा है या लॉस हो रहा है, जो भी हो रहा है, तो लॉस कम करने होंगे या फिर प्रॉफिट बढ़ाना होगा। तो दोनों को भी अचीव करने के लिए एक्चुअली क्या करना पड़ता है, हमें इक्विलिब्रियम पर जाना पड़ता है। और इक्विलिब्रियम पर जाने के लिए क्या कंडीशन है, एमआर शुड बी इक्वल टू एमसी, marginal revenue should be equal to marginal cost, and equilibrium output is determined at the point of intersection of MC curve and MR curve. आणि म्हणून इक्विलिब्रियम लेवलचं आउटपुट तुम्हाला आठवतंय, आपण क्यू कसं शोधून काढायचो, जिथे इक्विलिब्रियम असायचा तिथेच आपण क्यू शोधून काढायचो, बरोबर आहे ना. सो आता आपण आधी खालची डायग्राम बघूया आणि मग वरती चेक करायला येऊया. ओके, तुम्हाला ही खालची डायग्राम दिसते? ओके, काढून घ्या बरं तुमच्याकडच्या वहीमध्ये डायग्राम. काढून झाली की मला सांगा. झालं काढून? मी सांगते बघा. एक्स ॲक्सिसवर क्वांटिटी आहे, वाय ॲक्सिसवर नेहमीप्रमाणे प्राइस, रेव्हेन्यू आणि कॉस्ट आहे. जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे दोन डाऊनवर्ड स्लोपिंग कर्व आहेत, ए आर आणि एम आर. ए आर हा वरती आहे ॲव्हरेज रेव्हेन्यूचा, एम आर त्याच्या खाली आहे. त्याचा स्लोप जास्त आहे, म्हणजे खूप पटापट कमी होते मार्जिनल रेव्हेन्यू. म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यूचा अर्थच असा असतो की पुढची गोष्ट जी विकली जाईल त्याच्यापासून मिळणारा इन्कम, ॲडिशनल इन्कम फ्रॉम द नेक्स्ट कमोडिटी सोल्ड. ओके, सो सिम्पली सेईंग आपला एम आर इकडे आहे. आपल्याला दिसतं शॉर्ट SMC म्हणजे शॉर्ट रन मार्जिनल कॉस्ट आणि SAC म्हणजे शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट. दोन्ही यू शेप्ड मध्ये आहे आणि या ई पॉइंट वरती एम आर आणि MC एकमेकांना कट करतायत, बरोबर. त्यामुळे एम आर इक्वल टू MC आहे. आणि जर बघितलं तर एम आर कर्व वर आहे आणि MC कर्व खालून कट करतोय, म्हणजे दोन्ही कंडिशन फुलफिल होत आहे, बरोबर. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलंय? येस मॅम. सो आता आपण हे कितीतरी वेळा बघितलंय. सो तुम्ही मला सांगा, मला जर इक्विलिब्रियम लेव्हलचं आउटपुट शोधायचं असेल तर मला काय करायला लागेल? सांगा बरं. जर मला इक्विलिब्रियम लेव्हलचं आउटपुट शोधायचं असेल तर मला या ई पॉइंट पासून खाली एक्स ऍक्सिस वर जायला लागेल, बरोबर आहे की नाही? येस मॅम. करेक्ट. मग मला सांगा आता किती आउटपुट झालं पाहिजे? इक्विलिब्रियम लेवल आउटपुट काय म्हणता येईल मला? OQ. येतंय लक्षात? EQ नाही म्हणता येणार, ई हा इक्विलिब्रियम. सो आपल्याला हे OQ हे आपलं इक्विलिब्रियम लेवल आउटपुट आहे. आता विसरू नका हा, परत पुढच्या वेळी तुम्हाला मला सांगता आलं पाहिजे. ऑलरेडी आपण 2 लेसन बघितलेत जर तुम्हाला आठवत असेल तर. सो OQ हे आपलं इक्विलिब्रियम लेवल आउटपुट आहे, बरोबर. आता तुम्हाला आठवत आहे का मी तुम्हाला कसं म्हटलं होतं की जर मला ॲव्हरेज कॉस्ट शोधायची असेल तर मला इक्विलिब्रियम पॉइंट पासून कोणत्या कर्व पर्यंत जायला लागेल रे? SAC. करेक्ट, SAC. करेक्ट, ॲव्हरेज कॉस्ट वाला जो कर्व आहे तिथपर्यंत. सो मी परत त्या कर्व पर्यंत जाण्याचा प्रयत्न करते. सो तो मला कुठल्या पॉइंट मध्ये कट करायला लागतो? सी पॉइंट मध्ये. व्हेरी गुड. सो सी पॉइंट मध्ये कट केलं की मला कळतं की माझी जी काय म्हणतो आपण त्याला ॲव्हरेज कॉस्ट आहे, शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट, ती होणार आहे सी पासून क्यू पर्यंत, कारण आपण हीच रेषा खाली जोडणार आहोत, राईट. सो म्हणजे माझी ॲव्हरेज कॉस्ट किती असणार आहे? शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट CQ, राईट लक्षात? व्हेरी गुड. आता आपण बघूया की जर समजा, लेट मी चेंज द कलर फर्स्ट. आता मला जर शोधायचं असेल की माझा ॲव्हरेज रेव्हेन्यू कोणता आहे इक्विलिब्रियम लेवल आउटपुटला, तर मला काय करायला लागेल सांगा?
या इक्विलिब्रियम पॉइंट पासून कुठच्या कर्व पर्यंत जायला लागेल? ॲव्हरेज रेव्हेन्यू कर्व पर्यंत, AR कर्व पर्यंत. आणि तो कर्व आपण कुठल्या पॉइंट मध्ये कट करतोय? ए पॉइंट मध्ये. ओके, सो सिम्पली आता मी जर हीच लाईन पुढे एक्सटेंड केली तर मला असं दिसेल की माझा AQ हा माझा ॲव्हरेज रेव्हेन्यू आहे, बरोबर. म्हणजे जर समजा हा ए पॉइंट पासून मी मागे नेऊन जोडलं, कारण आपल्याला माहिती आहे ॲव्हरेज रेव्हेन्यू जिथे आपल्याला सापडतो तिथेच आपल्याला त्याच लेव्हलवरती वाय ॲक्सिसवर प्राइस मिळते. सो ॲव्हरेज रेव्हेन्यूचा जो पॉइंट असतो तोच आपल्याला प्राइसचा पॉइंट म्हणून ओळखता येतो. आणि हे मी तुम्हाला गेल्या लेक्चरमध्ये कसं ते समजावलं होतं. सो सिम्पली तुम्हाला हा पॉइंट इथे मागे नेऊन जोडायला लागेल AP. मग आपल्याला कळतं OP ही आपली इक्विलिब्रियम लेवल प्राइस आहे. पण सध्या ते राहू द्या. आत्ता आपल्याला काय बघायचं आहे की आपला हा जो ॲव्हरेज रेव्हेन्यू आहे तो माझा टोटल किती झाला रेव्हेन्यू, तर तो पोर्शन होतो OPAQ. व्हेरॅज जर आपण आपला खर्चाबद्दल म्हणजे ॲव्हरेज कॉस्ट बद्दल विचार करायचा झाला तर ती मात्र ही होते जी रेड रेक्टँगल मध्ये OBCQ. म्हणजेच सिम्पली मला असं म्हणायला लागेल की हा जो रेक्टँगल वगळता बाकीचा वरचा चौकोन उरतोय BPAC हा माझा सुपर नॉर्मल प्रॉफिट असणार आहे. हे आपण नेहमी बघतो आणि म्हणून मी खूप फास्ट प्रकारे सांगायचा प्रयत्न केलाय. मे बी हे कन्फ्युजिंग असू शकतं. सो आपण आता वरती काय लिहिलंय ते बघूया. लेट मी टेक यू दे. काय म्हटलंय बघा. The firm in equilibrium at point E where the short run MR is equal to the short run MC and MC curves MR from the below. OQ is a equilibrium output. बरोबर. आपण हे तर मान्य केलं होतं की OQ हे आपलं इक्विलिब्रियम लेवलचं आउटपुट आहे. आपण हेही बघितलं होतं की आपला ॲव्हरेज रेव्हेन्यू असणारे AQ आणि आपला ॲव्हरेज कॉस्ट असणारे CQ. तुम्हाला आठवतं हे मगाशी आपण डायग्राम मध्ये बघितलेलं? बर, ठीक आहे. तुम्ही हे नीट बघा नंतर. तुम्ही नंतर ही व्हिडिओ बघा नंतर, कारण मला असं वाटतंय तुम्ही थोडेसे झोपाळू झालात आत्ता. ओके, सो मला जेव्हा टोटल रेव्हेन्यू काढायचा असतो, कारण मला प्रॉफिट कसा मिळणार आहे, त्याचा प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट. बरोबर. माझ्या प्रॉफिट काढण्याचा फॉर्म्युला आहे टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट. मग सिम्पली मला ती कशी मिळते? टोटल रेव्हेन्यू काढणार मी. टोटल रेव्हेन्यूचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज रेव्हेन्यू मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी, दॅट इज AQ मल्टिप्लाइड बाय OQ. म्हणजेच आपण मगाशी जो ग्रीन मध्ये रेक्टँगल काढला होता तो होता OPAQ. बरोबर. आणि टोटल कॉस्ट बद्दल बोलताना आपण म्हणू शकतो AC मल्टिप्लाइड बाय Q, दॅट इज CQ मल्टिप्लाइड बाय OQ. म्हणजे छोटा जो मगाशी रेड मध्ये रेक्टँगल होता OBCQ. आता मला दोन्ही जेव्हा मिळालंय, ओके, मला जेव्हा दोन्हीही गोष्टी मिळाल्या तेव्हा मी असं सिम्पली म्हणू शकते की हे जे आहेत त्या दोन रेक्टँगल मधला जो फरक असणार आहे तो रेक्टँगल मधला फरक हा माझा प्रॉफिट असणार आहे. म्हणजेच हा जो शेडेड रिजन दिसतोय तुम्हाला हा असणार आहे तुमचा प्रॉफिट. म्हणजेच BPAC हा जो रेक्टँगल आहे तो असणार आहे तुमचा प्रॉफिट, ज्याला आपण म्हणणार आहोत सुपर नॉर्मल प्रॉफिट. हे आपण खूपदा बघितलंय जर तुम्हाला आठवत असेल तर, आणि म्हणून मी तुम्हाला जस्ट त्याच्यावरती एक काय म्हणतात जरा थोडा फास्ट रिकॅप देते. डोंट वरी, मला माहितीये तुम्हाला खूप जास्त बोर होऊ शकतं हे असं प्रकारे बघताना, पण काय म्हणूया आपण त्याला, इट्स लाईक तुम्ही हे ऑलरेडी बघितलंय आणि ह्या तुम्हाला जेव्हा नोट्स येतील तेव्हा तुम्हाला हे सगळं नीट लिहून पण काढायचंय बरं का. The shaded area BPAC represents super normal profit earned by the firm. म्हणजे हा जो शेडेड एरिया आहे तो काय रिप्रेझेंट करतो? फर्मने जो सुपर नॉर्मल प्रॉफिट मिळवलाय तो. Such profits in a short run are possible when there are not enough rivals who sell closely competitive substitute to compete these profits away. सो हे जे शॉर्ट रन मध्ये असलेला प्रॉफिट आहे तो तेव्हाच पॉसिबल असतो जेव्हा अगदी क्लोजली सबस्टिट्यूट असलेले
किंवा क्लोज कॉम्पिटिटर्स नसतील की जे आपला प्रॉफिट ढून नेतील, असे नसतील तेव्हाच आपल्याला अशा प्रकारचं प्रॉफिट मिळवणं शक्य असतं. सो अशा प्रकारे सुपर नॉर्मल प्रॉफिट मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मध्ये मिळतो. आता मला खरं खरं सांगा. ओके, आय एम जस्ट कटिंग दिस शेअरिंग थिंग. आणि मला खरं खरं सांगा, तुम्हाला हे इतपत मी जे शिकवलंय ते कळलंय का रे? किती जणांना कळलंय? हात वर करा. तुम्हाला माझा आवाज तरी ऐकू येतोय का? येस मॅम. मग मग तुम्हाला जर कळलं असेल तर तुम्ही हात वर करा, किंवा कळलं नसेल तर मी तुम्हाला परत सांगणार आहे. थोडं कळलंय. येस, ओके. सो तुम्हाला आठवत आहे का की आपण ह्याच गोष्टी मागच्या सगळ्या लेसन्स मध्ये पण पाहिल्या होत्या? तुम्हाला आठवत आहे? या सेम प्रकारच्या गोष्टी, कसा प्रॉफिट काढला, कसा सुपर नॉर्मल प्रॉफिट काढला, त्यासाठी काय केलं. जर आठवत नसेल तर तुम्हाला मागच्या आणि या सुद्धा व्हिडिओ परत बघायला लागणार आहे. कारण मित्रांनो, तुम्ही जेव्हा आता ऑफलाईन क्लासेसला याल तेव्हा काही मला परत सुरुवातीपासून घेता येणार नाहीये. कुठच्याच शिक्षकांना सुरुवातीपासून घेता येईल का ते सांगा बरं? येईल का? नाही घेता येणार, बरोबर आहे ना? त्यामुळे तुम्हाला आधी खूप प्रिपेअर करून यायला लागणार आहे तुमचं तुम्हाला. येतंय लक्षात? म्हणजे जर समजा तुम्ही आता एकदम फ्रीली म्हणत चाललात की अरे ठीक आहे, आता काय आमचं कॉलेज सुरू होईल, मग काय आम्हाला आता हे बघायची गरज नाही, अशी लेक्चर करायची गरज नाही, तर तुम्ही चुकताय. कारण हाच पोर्शन परत घेतला जाणार नाहीये, याच्या पुढून पोर्शन घेतला जाणार आहे. मग अगदी जरी ऑफलाईनला मी तुम्हाला जीव ओतून सगळं काय म्हणतात तसं शिकवलं, तुम्हाला कळलंही, पण जर तुम्हाला मागचंच कळलं नसेल तर पुढचं कळेल का रे? नाही कळणार. आणि म्हणून मला असं वाटतं, बघा बरं का तुम्हाला किती पटतंय ते, तुम्ही फक्त एक पुढचे काही दिवसांसाठी सवय लावून घ्या. काय सवय लावणार? मी तुम्हाला अटेंडन्स शीट टाकली बाय द वे, तर अटेंडन्स लावा. काय सवय लावणार ते सांगते बरं का. तुम्ही काय करायचं, रोज एक व्हिडिओ ऑफलाईन करायची इकॉनॉमिक्सची. ऐकताय का तुम्ही माझं? रोज एक व्हिडिओ इकॉनॉमिक्सची ऑफलाईन करायची. आणि येस राहुल, ओके. सो रोज एक व्हिडिओ ऑफलाईन करायची आणि त्याच्यानंतर ती बघून त्याच्यावरच्या नोट्स लिहून काढायच्या. प्लस तुम्हाला ज्या कन्सेप्ट ऑफ द डे अशा नावाच्या व्हिडिओ टाकल्या जातात, त्या व्हिडिओ बघून त्याचं सगळंच्या सगळं त्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं असेल ते एका वेगळ्या वहीत उतरवून काढायचं. तुम्ही जेव्हा याल तेव्हा ही वही मी तुमची चेक करणार. 2 वह्या. पहिली गोष्ट इकॉनॉमिक्सच्या नोट्सच्या वह्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कन्सेप्ट ऑफ द डे वाल्या वह्या. कुठल्या 2 वह्यावाल्या म्हटलं मी? इकॉनॉमिक्स अँड कॉन्सेप्ट. मग आत्ताच सुरुवात करा, कारण तुमच्याकडे खरंच खूप कमी दिवस उरले, बरोबर आहे की नाही? आणि आपल्याला लवकरात लवकर हे सगळं नीट शिकून घ्यायचंय. मला माहितीये हे बोर होऊ शकतं कदाचित, पण आपल्याकडे काही या क्षणी ऑप्शन नाहीये. सो मी तुम्हाला आतापर्यंत ज्या ज्या नोट्स टाकल्यात त्यांच्या थ्रू आणि ज्या ज्या व्हिडिओ टाकल्यात त्यांच्या थ्रू तुम्ही ते शिकायला सुरुवात केली पाहिजे. अदरवाईज तुम्हाला खूप कठीण जाईल. येतंय तुमच्या लक्षात? आता मला सांगा बाकी, की मग तुम्ही बाकी विषयांच्या अभ्यासाला सुरुवात केली आहेत का? केली? बघा बरं, एवढी सगळी जण मुलं मला दिसतात इथे, 20 मुलं दिसतात आणि कुणीच म्हणत नाहीये केली अशी. तयारीला लागा, नाहीतर मग आपण खूप मागे पडू. तुमचं पहिलं वर्ष आहे की नाही सिनियर कॉलेज मधलं, 11वी 12वी सारखं सेम नसतं सिनियर कॉलेज. आपल्याला खूप अभ्यास करायला लागतो, खूप वाईड रेंज मध्ये अभ्यास करायला लागतो. माझं ऐका, आत्तापासून जर जागलात आणि कामाला लागलात तर तुम्हाला फायदा होईल, नाही तर खूप मोठा तोटा होईल. मी तुमच्या सगळ्यांची भारी भारी स्टेटस बघते, मी तुमच्या सगळ्यांची मज्जा करताना बघते तुम्ही सगळ्यांनी, आणि ती केलीच पाहिजे, पण त्याच्या बरोबरीने तुम्ही अभ्यासालाही सुरुवात केली पाहिजे. ओके, तुम्ही लक्षात ठेवाल राईट? हे ठेवाल ना? आणि सुरू करा अभ्यास. आजसाठी आपण इथेच थांबूया. उद्याला मी असं करीन, मी तुमची जी व्हिडिओ आहे ना उद्याच्या लेक्चरची ती युट्यूबवर प्रीमियम
प्रीमियम नाही, प्रीमियर करीन. म्हणजे तुम्हाला उद्याला आपली लेक्चर किती वाजता असतं टाइम टेबल प्रमाणे? 11:15 असतं ना? 11. 11, 11:15. सो त्यावेळी तुम्हाला ती व्हिडिओ मिळून जाईल. तुम्ही युट्यूबवर जायचं, क्लिक करायची, मी घेतलेलं लेक्चर ते बघायचं, त्याच्या खाली तुमचं नाव आणि कॉमेंट टाकायची, मग मी त्याच्यावर तुम्हाला अटेंडन्स देईन. ओके, येतंय लक्षात? ओके मॅम. ओके, चालेल. चलो देन, बाय. अभ्यासाला सुरुवात करा, आय वुड से. आणि तुम्हाला काही शंका असतील तर विचारा. बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू मॅम. थँक्यू.